श्रीराम समर्थ. श्रीमद दासबोध. सप्तम दशक. समास 6वा. बद्ध मुक्त निरूपण. श्रीराम. अद्वैत ब्रह्म निरोपिले, जे कल्पने रहित संचले, क्षण एक तदाकार केले, मज या निरूपणे. श्रीराम. श्रोता म्हणू लागला की आपण कल्पनेरहित सर्वत्र संचलेल्या अद्वैत ब्रह्माचे जे निरूपण केले ते श्रवण करीत असता त्या निरूपणाने एक क्षणभर मला तदाकार केले. परिम्या तदाकार व्हावे, ब्रह्मची होऊन असावे, पुन्हा संसारास न यावे, चंचळपणे सर्वथा. श्रीराम. परंतु त्यामुळे मला आता असे वाटू लागले आहे की आपण ब्रह्माशी तदाकार ब्रह्मच होऊन राहावे, पुन्हा चंचलपणाने या संसारात सर्वथा येऊच नये. कल्पना रहित जे सुख, तेथे नाही संसार दुःख, म्हणून तेची एक होऊन असावे. श्रीराम. कल्पनारहित असे जे अद्वैत ब्रह्म, त्याच्याशी तदाकार झाल्यावर संसार दुःखरहित अशा शाश्वत सुखाची प्राप्ती होते, म्हणून तेच एक होऊन राहावे असे मला वाटत आहे. ब्रह्मची होई जे श्रवणे, पुन्हा वृत्तीवरी लागे येणे, ऐसे सदा येणे जाणे चुकेना की. श्रीराम. अध्यात्म निरूपणाचे श्रवण होताच वृत्ती ब्रह्माकार होते, पण नंतर परत वृत्तीवर यावे लागते. हे वृत्तीचे येणे जाणे तर कधी चुकत नाही. मने अंतरिक्ष जावे, क्षण एक ब्रह्मची व्हावे, पुन्हा तेथून कोसळावे, वृत्तीवरी मागुते. श्रीराम. मनाने अंतर्मुख होऊन क्षणभर स्वरूपी तादात्म्य पावावे व लगेच वृत्तीवर येऊन बहिर्मुख होऊन ब्रह्मापासून खाली कोसळावे. प्रत्यावृत्ती सैरा वैरा, किती करू येर झारा, पायी लावून या दोरा कीटक जैसा. श्रीराम. याप्रमाणे अशी वृत्तीची द्विधा परिस्थिती होत आहे. अशा येर झारा किती काळ चालणार? एखाद्या कीटकाच्या पायाला दोरा बांधून सारखे खाली वर फिरवावे तशी माझी अवस्था होत आहे. उपदेश काळी तदाकार, होता पडे हे शरीर, अथवा नेणे आप पर ऐसे झाले पाहिजे. श्रीराम. उपदेश काळी ब्रह्माशी तदाकार झाल्याबरोबर एकतर शरीर पडले तरी पाहिजे, किंवा राहिली तर द्वैत भावनाच उरलेली नाही असे तरी झाले पाहिजे. ऐसे नसता जे बोलणे, तेची वाटे लाजी रवाणे, ब्रह्म होऊन संसार करणे हेही विपरीत दिसे. श्रीराम. असे जर झाले नाही तर मग ब्रह्मज्ञानासंबंधी बोलणे सुद्धा लाजीरवाणे वाटेल. ब्रह्माशी तादात्म्य अनुभवून परत संसार करणे हे सुद्धा विपरीतच वाटते आहे. जो स्वये ब्रह्मची झाला, तो मागुता कैसा आला, ऐसे ज्ञान माझे मजला प्रशस्त न वटे. श्रीराम. जो स्वतः ब्रह्मच झाला तो परत संसारात कसा आला, हे कसले माझे ज्ञान, मला तर हे योग्य वाटत नाही. ब्रह्मची होऊन जावे, का ते संसारीच असावे, दोहीकडे भरंगळावे किती म्हणून. श्रीराम. एक तर ब्रह्मरूपच होऊन जावे, किंवा संसारी तरी राहावे, पण दोन्हीकडे याप्रमाणे घरंगळत राहावे याला काही अर्थ नाही. निरूपणे ज्ञान प्रबळे, उठो न जाता ते मावळे, मागुता काम क्रोध खवळे, ब्रह्मरूपासी. श्रीराम. निरूपण श्रवण करताच ज्ञानाचा जोर होतो. तेथून उठून गेले की ते ज्ञान मावळते आणि त्या ब्रह्मरूप झालेल्या माझ्या ठिकाणी परत कामक्रोधादी विकार बळावतात. ऐसा कैसा ब्रह्म झाला, दोहींकडे अंतरला, वोडगस्तपणेची गेला संसार त्याचा. श्रीराम. असा कसा हा ब्रह्म झाला आणि दोन्हीलाही दुरावला? धड ना ब्रह्मप्राप्ती, धड ना प्रपंच, अशा ओढाताणीने संसारही हातातून जायची वेळ आली. घेता ब्रह्मसुखाची गोडी, संसारिक मागे बोडी, संसार करिता आवडी, ब्रह्मी उपजे मागुती. श्रीराम. ब्रह्मसुखाची गोडी चाखावी म्हणून प्रयत्न करावा, तर सांसारिक सुखाची आवड मागे ओढते. म्हणून संसार करूया म्हणावे तर परत ब्रह्मसुखाकडे मन ओढ घेते. ब्रह्मसुख नेले संसारे,
संसार गेला ज्ञानद्वारे, दोन्ही अपुरी पुरे एकही नाही श्रीराम. संसाराच्या आसक्तीमुळे ब्रह्मसुख अंतरले आणि ज्ञानाच्या योगे संसारातही सुख वाटेना. त्यामुळे प्रपंच व परमार्थ दोन्हीही अपुरीच राहिली, एकही पूर्ण होईना. या कारणे माझे चित्त चंचल झाले दुश्चित, काय करणे निश्चित एकही नाही श्रीराम. असे माझे चित्त द्विधा होऊन चंचल झाले आहे. काय करावे, परमार्थ करावा की प्रपंच करावा, याविषयी ठाम निश्चय होत नाहीसा झाला आहे. ऐसा श्रोता करी विनती, आता राहावे कोणे रीती, म्हणे अखंड माझी मती ब्रह्माकार नाही श्रीराम. असे म्हणून श्रोत्याने विनंती केली की माझी बुद्धी अखंड ब्रह्माकार राहत नाही, तरी मी आता कोण्या प्रकारे राहावे हे सांगा. आता याचे प्रत्युत्तर वक्ता देईल सुंदर, श्रुती व्हावे निरोत्तर क्षण एक आता श्रीराम. आता याला वक्ता जे सुंदर प्रत्युत्तर देईल ते ऐकून क्षणभर श्रोता निरुत्तरच होईल. ब्रह्मची होऊन जे पडिले, तेची मुक्त पदास गेले, येर ते काये बुडाले व्यासादिक श्रीराम. वक्ता म्हणाला की जे ब्रह्म होऊन निपचित पडले तेच फक्त मुक्त झाले आणि बाकीचे व्यासादिक बुडाले की काय. श्रोता विनती करी पुढती, शुको मुक्तो वामदेवो वाहे श्रुती, दोघेची मुक्त आदी अंती बोलतसे श्रीराम. तेव्हा श्रोत्याने परत विनंती केली की श्रुती सांगते की शुको मुक्तो वामदेवो वा, म्हणजे आदी व अंती हे दोघेच मुक्त झाले. वेदे बद्ध केले सर्व, मुक्त शुक वामदेव, वेदवचनीय भाव कैसा धरावा श्रीराम. वेदांनी इतर सर्वांना बद्ध म्हटले आहे, फक्त शुक व वामदेवच मुक्त झाले. या वेदवचनांवर अश्रद्धा कशी ठेवावी. ऐसा श्रोता वेदाधारे, देता झाला प्रत्युत्तरे, दोघेची मुक्त त्यादरे प्रतिपाद्य केले श्रीराम. असे श्रोत्याने वेदवचनाच्या आधारे प्रत्युत्तर दिले व दोघेच मुक्त असे प्रतिपादन केले. वक्ता बोले या उपरी, दोघेची मुक्त सृष्टीवरी, ऐसे बोलता उरी कोणासा आहे श्रीराम. तेव्हा वक्ता म्हणाला की या सृष्टीत हे दोघेच फक्त मुक्त असे म्हटले तर इतरांची स्थिती काय आहे म्हणून म्हणावे. बहु ऋषी बहु मुनी, सिद्धयोगी आत्मज्ञानी, झाले पुरुष समाधानी असंख्यात श्रीराम. अनेक ऋषी अनेक मुनी, कित्येक सिद्ध कित्येक योगी व आत्मज्ञानी पुरुष होऊन गेले, ज्यांना शाश्वत समाधान प्राप्त झाले होते असे असंख्य लोक होऊन गेले आहेत. प्रल्हाद नारद पराशर पुंडरीक, व्यासांबरीश शुक शौनक भीष्म ध्यान, रुक्मांगदार्जुन वसिष्ठा बिभीषणादीन, पुण्यानिमान परम भागवता स्मरामि. कविर हरिरितन रिक्ष प्रबुद्ध पिप्पलायन, आविर्होत्रोद्रुमिलश्च समः करभाजनः. याही वेगळे थोर थोर, ब्रह्मा विष्णू महेश्वर, आदी करुण दिगंबर विदेहादिक श्रीराम. वर जे वर्णन केले आहे त्यांच्या खेरीज ब्रह्मा विष्णू महेश्वर, दत्तात्रेय, विदेही जनकराज आदी अनेक जण मुक्त होऊन गेले आहेत. शुक वामदेव मुक्त झाले, ये रहे अवघेची बुडाले, या वचना विश्वासले ते पडत मूर्ख श्रीराम. फक्त शुक आणि वामदेव मुक्त झाले आहेत आणि हे इतर सर्वजण मुक्त झाले नाहीत. या वचनावर जे कुणी विश्वास ठेवतात ते पडत मूर्ख जाणावे. तरी वेद कैसे बोलिला, तो काय तुम्ही मिथ्या केला, ऐकोनी वक्ता देता झाला प्रत्युत्तर श्रीराम. हे बोलणे ऐकून श्रोता म्हणाला, मग वेदात असे कसे काय म्हटले आहे, तुम्ही वेदाला मिथ्या ठरवता काय. हे श्रोत्याचे बोलणे ऐकून वक्त्याने त्यास प्रत्युत्तर दिले. वेद बोलिला पूर्व पक्ष, मूर्ख तेथेची लावी लक्ष, साधू आणि वित्पन्न दक्ष त्यास हे न म्हणे श्रीराम. वेदांनी केवळ पूर्व पक्ष मांडला, मूर्ख लोक केवळ त्यावर लक्ष देतात.
पण साधू, व्युत्पन्न आणि दक्ष माणसे त्यांना हे पटत नाही. तथापि हे जरी मानले तरी वेद सामर्थ्य बुडाले, वेदांचे नि उद्धरिले न वचे कोणा श्रीराम. पण समजा जर हे खरे मानले तर मग वेदांमध्ये लोकांना उद्धरण्याचे सामर्थ्यच नाही असा त्याचा अभिप्राय होईल व त्याची थोरवी नष्ट होईल. वेदा अंगी सामर्थ्य नसे तरी या वेदास कोण पुसे, म्हणून वेदी सामर्थ्य असे जन उधरावया श्रीराम. वेदाक्षर घडे ज्यासी तो बोलिजे पुण्य रासी, म्हणून वेदी सामर्थ्यासी काय येऊणे श्रीराम. वेदांच्या अंगी जर सामर्थ्य नसते तर वेदांना कुणी विचारले असते. म्हणून हे लक्षात घेतले पाहिजे की लोकांचा उद्धार करण्याचे सामर्थ्य वेदांमध्ये निश्चितच आहे. जो वेदाभ्यास करतो तो अत्यंत पुण्यवान समजला जातो. म्हणून वेदांच्या ठिकाणी सामर्थ्याला काय तोटा आहे. वेदशास्त्र पुराण भाग्ये झाली या श्रवण, तेणे होई जे पावन हे बोलती साधू श्रीराम. वेद, शास्त्रे, पुराणे यांचे श्रवण भाग्यानेच घडते आणि ज्यांना घडते ते पवित्र होतात असे साधू लोक सांगतात. श्लोक अथवा श्लोकार्ध नाही तरी श्लोकपाद, श्रवण होता एक शब्द नाना दोष जाती श्रीराम. एक श्लोक अथवा अर्धा श्लोक एवढेच नव्हे, श्लोकाच्या एका चरणाचे श्रवण घडले तरी अनेक दोष नाहीसे होतात. वेदशास्त्री पुराणी ऐशा वाक्याच्या आईणी, अगाध महिमा व्यासवाणी वदोन गेली श्रीराम. वेद, शास्त्रे व पुराणे यात अशा अर्थाच्या ओळीच्या ओळी आहेत. व्यासांनी आपल्या ग्रंथांतून वेदांचा अगाध महिमा वर्णन केला आहे. एकाक्षर होता श्रवण, तत्काळ जी होई जे पावन, ऐसे ग्रंथाचे महिमा न ठाई ठाई बोलिले श्रीराम. वेदांच्या एका अक्षराचे श्रवण जरी घडले तरी तो श्रोता तत्काळ पावन होतो असा त्यांचा महिमा अनेक ग्रंथांतून जागोजागी वर्णन केलेला आहे. दोही वेगळा तिजा नुधरे, तरी महिमा कैचा उरे, असो हे जाणीजे चतुरे ये राग था गोवी श्रीराम. शुक, वामदेव यांच्याशिवाय तिसरा कोणी उद्धरून गेला नाही असे जर मानले तर वेदांचा महिमा कसा उरेल. असो, आता हे बोलणे राहू दे, पण चतुर असतात तेच या वचनातील खरा अभिप्राय मर्म जाणतात. इतर लोक गोंधळून जातात. वेदशास्त्रे पुराणे कैसी होती अप्रमाणे, दोघां वाचून तिसरा कोणे उद्धरावा श्रीराम. त्यावर श्रोता म्हणतो की वेदशास्त्रे पुराणे अप्रमाण कशी मानावीत, पण शुक, वामदेवाखेरीज आणखी कुणाकुणाचा उद्धार झाला आहे. मनसी काष्ठी लागो न पडला, तोची एक मुक्त झाला, शुक तोही अनुवादला नाना निरूपणे श्रीराम. यावर वक्ता म्हणतो की तुला असे वाटत आहे का की जो लाकडासारखा निश्चेष्टित होऊन पडला असेल तोच मुक्त होतो. पण हे वाटणे बरोबर नाही, कारण शुकदेवही काही तसे निपचित पडून राहिलेले नव्हते. त्यांनी अनेकदा अध्यात्मावर निरूपण केले होते. शुक मुक्त ऐसे वचन, वेद बोलिला हे प्रमाण, परी तो नवता अचेतन ब्रह्माकार श्रीराम. शुक मुक्त हे वेदवचन प्रमाणच आहे, पण शुकदेव काही ब्रह्माशी ऐक्य पावून अचेतनासारखे निपचित पडून राहिलेले नव्हते. अचेतन ब्रह्माकार असता शुकयोगेश्वर, तरी सारासार विचार बोलणे न घडे श्रीराम. शुकदेव जर अचेतनासारखे निश्चित पडून राहिलेले असते तर त्यांना सारासार विचार बोलून दाखविताच आलाच नसता. जो ब्रह्माकार झाला तो काष्ठ होऊन पडिला, शुक भागवत बोलिला परीक्षिती पुढे श्रीराम. जो ब्रह्माकार होतो तो लाकडासारखा अचेतन होऊन निपचित पडून राहतो असे मानणे चूक आहे. शुकदेव मुक्त होते तरी त्यांनी परीक्षिता पुढे भागवत सांगितले. निरूपण हे सारासार, बोलिला पाहिजे विचार, धांडोळावे सोचराचर दृष्टांता कारणे श्रीराम. अध्यात्माचे निरूपण करताना सारासार विचार लोकांना समजेल अशा रीतीने स्पष्ट करून समजावून द्यावा लागतो.
त्यासाठी निरूपणात दृष्टांत द्यावे लागतात. चराचर धुंडाळून योग्य दृष्टांताची निवड करावी लागते. क्षण एक ब्रह्मची व्हावे, क्षण एक दृश्य धांडोळावे, नाना दृष्टांती संपादावे, वगतृत्वासी श्रीराम. सर्वांचे सार असे जे ब्रह्म, त्याचे निरूपण करताना कधी कधी एक क्षणभर वक्ता जणू ब्रह्मच होतो. तर असार अशा या दृश्य सृष्टीचे वर्णन करीत असता त्याला वक्तृत्वात अनेक दृष्टांतांचा उपयोग करून विषय प्रतिपादन करावे लागते. असो भागवत निरूपण, शुक बोलिला आपण, तया अंगी बद्धपण लावू नये की श्रीराम. असो शुकदेवांनी स्वतः संपूर्ण भागवतावर निरूपण केले म्हणून त्यांना बद्ध समजू नये. म्हणून बोलता चालता निचेष्टित पडिले नसता, मुक्ती लाभे सायोज्यता सद्गुरु बोधे श्रीराम. थोडक्यात म्हणजे लाकडासारखे अचेतन होऊन न पडता आणि चालणे, बोलणे इत्यादी अत्यावश्यक क्रिया करीत असताही सद्गुरूंनी केलेला बोध हृदयात पूर्णपणे ठसला असेल तर सायुज्य मुक्तीचा लाभ होऊ शकतो. एक मुक्त, एक नित्य मुक्त, एक जाणावे जीवन मुक्त, एक योगी विदेह मुक्त समाधानी श्रीराम. काही मुक्त असतात, काही नित्य मुक्त असतात, काही जीवन मुक्त असतात, तर काही योगी शाश्वत समाधान लाभलेले विदेह मुक्त असतात. असे प्रकार त्यात आहेत ते जाणून घ्यावे. सचेतन ते जीवन मुक्त, अचेतन ते विदेह मुक्त, दोही वेगळे नित्य मुक्त योगेश्वर जाणावे श्रीराम. जे मुक्त होऊनही जिवंतपणे या जगात वावरतात त्यांना जीवनमुक्त म्हटले जाते. ज्यांनी मुक्ती लाभल्यावर देहत्याग केलेला असतो त्यांना विदेहमुक्त म्हणतात. या दोघांपेक्षाही जे वेगळे मुक्त पुरुष त्यांना नित्यमुक्त संबोधले जाते ते योगेश्वर जाणावेत. स्वरूप बोधे स्तब्धता, ते जाणावे ताटस्थता, ताटस्थता आणि स्तब्धता हा देह संबंधू श्रीराम. स्वरूप बोधाने जी स्तब्धता येते तिला तटस्थता म्हणतात. स्तब्धता किंवा तटस्थता हे देहाच्या संबंधाने म्हटले जाते. येथे अनुभवासी कारण, येर सर्व निकारण, तृप्ती पावावी आपण आपुल्या स्वानुभवे श्रीराम. येथे या देहाच्या अवस्थांचे महत्व नाही, स्वस्वरूपानुभव महत्वाचा आहे. बाकी सर्व निरुपयोगी आहे. आपल्या स्वानुभवाने आपण शाश्वत समाधान मिळवावे. कंठ मर्याद जेविला, त्यास म्हणती भुकेला, तेणे शब्दे जाजावला हे तो घडेना श्रीराम. आकंठ भोजन करून आलेल्या माणसाला कुणी हा भुकेला आहे असे म्हटले तरी ते शब्द ऐकून तो त्रासला असे कधी घडत नाही. स्वरूपी नाही देहो, तेथे काहीसा संदेहो, बद्ध मुक्त ऐसा भावो देहाचकडे श्रीराम. स्वरूपी जीव ब्रह्मैक्य होते, तेथे देहाचा काही संबंधच नसतो आणि बद्ध अथवा मुक्त यांचा संबंध देहाशीच असतो. म्हणून स्वरूपानुभव हा निस्संदेहच असतो. देह बुद्धी धरून चिंती, मुक्त ब्रह्मादिक नव्हेती, तेथे शुकाची कोण गती मुक्तपणाची श्रीराम. मी देह हा अहंकार मनात बाळगून ब्रह्मचिंतन केले तर ब्रह्मादी देव सुद्धा मुक्त होऊ शकणार नाहीत. तेथे शुकदेवांची कथा ती काय? मुक्तपण हेची बद्ध, मुक्तबद्ध हे अबद्ध, स्वस्वरूप स्वतसिद्ध बद्धना मुक्त श्रीराम. मुक्तपण हेच बंधन आहे, स्वस्वरूप हे स्वयंसिद्ध आहे, ते बद्धही नाही आणि मुक्तही नाही. म्हणून मुक्तबद्धाची चर्चा करणे हेच अयोग्य आहे. मुक्तपणाची पोटी शिळा, बांधता जाई जे पाताळा, देहबुद्धीचा आगळा स्वरूपी न संटे श्रीराम. जर कुणी म्हणेल की मी मुक्त आहे तर तेथे मीपणा येतोच. म्हणून अशी मुक्तपणाची शिळा पोटाशी बांधून कुणी भवसागर तरून जाण्याचा जर प्रयत्न करील तर त्या शिळेमुळे तो बुडून पार पाताळात जाईल. जोपर्यंत देहबुद्धीचा अडसर दूर होत नाही तोपर्यंत स्वस्वरूपापर्यंत पोहोचताच येत नाही. मीपणापासून सुटला तोची एक मुक्त झाला,
मुका अथवा बोलिला तरी तो मुक्त श्रीराम. मी पणापासून जो सुटतो तो माणूस मग मुका असो अथवा बोलका असो तोच मुक्त झाला असे जाणावे. जयास बाधावे ते वाव तेथे कैच्या मुक्त भाव. पाहो जाता सकळ वाव गुणवार्ता श्रीराम. ज्या योगे बंधन झाले असे वाटते तेच मुळी मिथ्या आहे. जर बंधनच मिथ्या तर मुक्ती तरी खरी कशी असणार. म्हणून सखोल विचार केल्यावर कळून येते की बंधन आणि मुक्ती त्रिगुणांमुळे भासत असतात. म्हणून सर्व काही मिथ्याच असते. बद्धो मुक्त इति व्याख्या गुणतो मे न वस्तुतः. गुणस्य माया मूलत्वान्न मे मोक्षो न बंधनम. बद्ध मुक्त हे वर्णन गुणांच्या क्षेत्रात येते. आत्मवस्तूच्या दृष्टीने ते योग्य नाही. गुणांचे मूळ माया आहे आणि ती तर खरी नाही. म्हणून आत्म्याला बंधनही नाही आणि मोक्षही नाही. तत्वज्ञाता परमशुद्ध तयासी नाही मुक्तबद्ध. मुक्तबद्ध हा विनोद माया गुणे श्रीराम. परमशुद्ध असा आत्मज्ञानी असतो तो बद्धही नसतो आणि मुक्तही नसतो. माया आणि तिच्यापासून होणारे त्रिगुण यांचा बद्ध मुक्त हा खेळ असतो. जेथे नामरूप हे सरे तेथे मुक्तपण कैचे उरे. मुक्तबद्ध हे विसरे विसरलेपणेसी श्रीराम. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी नामरूपही उरत नाही तर मुक्तपणा कसा उरेल. खरा शुद्ध आत्मज्ञानी मी बद्ध किंवा मुक्त हे तर विसरतोच, पण आपण ते विसरलो ही जाणीवही तो विसरतो. बद्ध मुक्त झाला कोण तो तरी नव्हे की आपण. बधक जाणावे मी पण धरत्यास बाधी श्रीराम. म्हणजे बद्ध कोण होता मुक्त कोण झाला तो कोणी का असेना तो आपण नव्हे हे शुद्ध ज्ञानी जाणत असतो. ज्याला कुणाला मी मुक्त झालो असे वाटते त्याला ते मी पणच बंधनकारक ठरते व तो बंधनात पडतो. एवं हा अवघा भ्रम अहंतेचा जाला श्रम. मायातीत जो विश्राम सेविला नाही श्रीराम. थोडक्यात म्हणजे मी बद्ध मी मुक्त हा अवघा भ्रमच आहे. देहाहंतेमुळेच हे भ्रम होतात. कारण मायातीत असा जो स्वस्वरूपानुभव विश्राम त्याचा अनुभवच अद्याप आलेला नसतो. असो बद्धता आणि मुक्तता आली कल्पनेच्या माथा. ते कल्पना तरी तत्वता साचा आहे श्रीराम. कल्पनेमुळे बद्धता आणि मुक्तता या अवस्था भासतात, पण ज्या कल्पनेमुळे त्या भासतात ती कल्पना तरी कोठे खरी आहे. म्हणून हे मृगजळ माया नाथिले आभाळ. स्वप्न मिथ्या तत्काळ जागृतीसी होये श्रीराम. म्हणून बद्धता आणि मुक्तता या मृगजळाप्रमाणे किंवा आकाशातील अभ्राप्रमाणे मिथ्या असून मायेमुळेच त्या खऱ्या वाटतात. स्वप्नात असताना स्वप्नदृश्य खरे वाटते, पण जागृती आली की स्वप्न व त्यातील दृश्य मिथ्या असल्याचे कळून येते. स्वप्नी बद्ध मुक्त झाला तो जागृतीस नाही आला. कैचा कोण काये झाला काही कळेना श्रीराम. स्वप्नात एखाद्याला प्रथम आपण बद्ध आहोत असे वाटावे व स्वप्नातच आपण आता मुक्त झालो असे खात्रीपूर्वक वाटावे, पण जागे होताच ते स्वप्न होते हे त्याला कळून येते. मग कोण बद्ध झाला आणि कोण आणि कसा मुक्त झाला म्हणावे हे त्याला कळतच नाही. म्हणून मुक्त विश्वजन जया सजाले आत्मज्ञान. शुद्ध ज्ञाने मुक्तपण समूळ वाव श्रीराम. म्हणून ज्यांना आत्मज्ञान होते ते सर्व लोक मुक्त म्हणावेत, पण तेच आत्मज्ञान दृढ होऊन शुद्ध ज्ञान झाले की मग मुक्तपणाही माईकच ठरतो. बद्ध मुक्त हा संदेहो धरी कल्पनेचा देहो. साधू सदा निसंदेहो देहातीत वस्तू श्रीराम. देहाहंता जोपर्यंत सूक्ष्म का होईना शिल्लक असते तोपर्यंत साधकाच्या मनात आपण बद्ध की मुक्त असा संदेह कल्पनेमुळे निर्माण होतो. आत्मवस्तू ही देहातीत असते. त्या आत्मवस्तूशी ऐक्य पावून जो देहातीत होतो तो साधू कायमचा निसंदेह होतो. आता असो हे पुढती पुढे राहावे कोणे रीती. तेची निरूपण श्रोती सावध परिसावे श्रीराम. आता हा विषय पुरे.
आता पुढील समासात आत्मज्ञान प्राप्त झाल्यावर साधकाने कशा प्रकारे राहावे याचे निरूपण केले जाईल, ते श्रोत्यांनी सावध होऊन ऐकावे असे समर्थ म्हणतात. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे बद्धमुक्त निरूपण नाम समाज 6वा समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.